दाद्यानं का नाही कामावरचं पाव शिल्लक राहिलेलं आणलेलं, मग आम्ही दाद्याला सुट्टी देतोय. दादेव हे कुठं आहेस रे? ए भज्जी पाहिजे बघ मला. मला भज्जी पाहिजे बघ. मला काय सांगू नकोस, लांबड लावू नकोस. हो वहिनी त्याला सांगा, हो मला भज्जी करून द्यायला सांगा. आज सुट्टी आहे त्याला. ए भज्जी, ए दाद्या मला भज्जी पाहिजे. दाद घास बरं, खरं मला भज्जी पाहिजे बघ. आज सुट्टी देणार नाही मी तुला, आज गावलेस तू. दाद्या मला म्हटलं चहा पिऊसपर्यंत का नाही कांदा आणि मिरची मला चिरून दे, तुला भज्जी करून देतो. मग मी काय भावानं 4-5 असं कांदा घेतलं, सुरी ठोकळा घेतला आणि काट मस्तपैकी कांदा चिरला आणि तुम्हाला जरासा हात केलं काय मग भावानो. मग दाद्याने एक बुट्टी घेतली मस्तपैकी, त्यात कांदा टाकला, मिरची टाकली, मीठ टाकले आणि मग बेसन पीठ टाकून मस्तपैकी कालवून घेतलं. आणि इकडं बघा की दाद्यानं विषय कसा गेला गमवतो. ऐकी बाई, ए पकोडा भाजी बारीक सोड. दाद्याला म्हटलं बघ दाद्या, जशी कामावर भजी होत्या तशीच मला भजी पाहिजे हा. मग दाद्यानं मस्तपैकी असं तळला आणि भावानं तुम्हाला सांगतो सेम तशी भजी झालतीत, एक नंबर झालतीत. मग असं जरासं ताट पुढ्यात घेतला आणि तुम्हाला फोडून दाखवलं, कुरकुरीत भजी झालतीत. मग काय सुट्टी दिली नाही, घेतलं ताट पुढ्यात, पाव बिव घेतलं आणि सप्पईमध्ये भावानं भजी घुमव 7-8 तरी खाल्लीत बघा. एक नंबर म्हणजे विषय.